बरं, यांची पार्श्वभूमी असं आहे, यांचं नाव आहे तिळासूर. सुरात कुटुंबासूर म्हणजे तिळासूर. एक करताची एक गोष्ट आहे. हे तिळासूर यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. एका पायावर केली, एका पायावर. बापरे, एका पायावर 12 वर्ष तपश्चर्या केली या तिळासूर महाराजांनी. तपश्चर्या संपली आणि भगवान शंकराची भोळी होती, ते प्रसन्न झाले. वत्सा, 12 वर्षे माझी तपश्चर्या केली म्हणे, असं तुला काय संकट पडलाय? वर मागून घेतला का? म्हणजे धन्यच होते. तपश्चर्या करायची आणि वर मागून घ्यायची. हा, तपश्चर्या करायची आणि वर मागून घ्यायचे. यांनी वर दिला भगवान शंकराने. आणि मग यांचे कार्य सुरू झाले. जनतेला त्रास द्यायचा, गाई मारायच्या, यज्ञ मोडायचे, ब्राह्मणांचा छळ करायचा, असा कार्यक्रम सुरू झाला. पण मला एक सांगते, वर कोणता मागितला आणि भगवान शंकरानं कोणता वर दिला? त्यांनी वर असं दिला होता, त्यांना मरणच नको. मरण नको, अजिबात अजिबात मरण नको. आता मरण नको भगवान शंकरांचं तू म्हटलं, तिथे काय भोळे शंकर, भोळे शंकर येते. असं म्हटल्यानंतर हे अनावर झाले. अनावर झाल्यानंतर हे सगळी सृष्टी, ब्रह्मा विष्णू चंद्र महेश, हे तिन्ही पात्राचे लोक सगळे त्रासले. हे एकत्र आले. आता काय करावं? त्रास द्यायला सुरुवात केली. इतका त्रास द्यायला सुरुवात केली का आतोनात असे कार्यक्रम करायचे. त्याला भोळे शंकराचा वरच मागेले. वर मागितल्यानंतर हे सगळी सृष्टी ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाचा मी काही चालेना.
भगवान महादेव गेले ते म्हणे आता माझा बाण सुटला, मी वर दिला, मी वर देऊन बसलो. हा मी वर देऊन बसलो, आता हे माझा अभ्यासचं काय काम नाही. तर मग सूर्यनारायण महाराज यांच्याकडे गेली वरती आणि हे ऐकून सूर्यनारायण महाराजांच्या डोळ्यातून 2 अश्रू पडले. डोळ्यातून 2 थेंब पडले बा. 2 थेंब पडले. त्या थेंबापासून असे काही अकराळ विक्राळ, हा 2, एक संक्रांत आणि एक एक किंक्रांत. चक्रात आणि किंक्रात. किंक्रांत हा हे 2 जन्माला आले हा. आणि तिळा सुरपुळ आणि संक्रांत किंक्रांत माग, मग यांच्या मागे लागले. मग यांच्या माग लागले. मग आता हे पुढे आले आहे, आता हे पुढे आले आहे आणि संक्रांत किंक्रांत यांचा शोध घेत आहे. हा. शोध घेत 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 आता या कुठेतरी जवळपास आले असेल. हा. म्हणजे आता हे संक्रांत किंक्रांतीला घाबरून तुम्ही तरी दडून हा दडून बसले, दडून बसले. तुम्ही. हा. आता काही क्षणामध्ये ते येतील हा. आणि यांचा आणि त्यांचं युद्ध होणार आहे. म्हणजे घाबरले काय? हे घाबरले आता, हे घाबरले. यांचा अंतकाळ आता जवळ आलेला हे आहे. घाबरले नसेल आज उतरणार पाहा तुम्ही. हे तलवार आहे हा. पण यांचा कर्तन काळ आता जवळ आलेला आहे, हा. जवळ आलेला आहे. नाही, येईन आता अजून. थोडा वेळ, हा. थोडा वेळ बरं अजून मग नंतर काय पुढे अजून शोधच लागा ना काय यांचा. यांचा शोध काय लागाना, यांचा शोध लागाना. पण ते बी असं आहे, सूर्यनारायणानं सांगितलं का तुमची कोणी कामगिरी होणार म्हणजे होणार. हा. तिला सुराचा वध तुमच्या हातून होणार. कुठे जरी गेले, पाताळात जाऊ द्या, हा. स्वर्गात जाऊ द्या, पृथ्वीवर राहू द्या, ते भ्रमण करीत आहे. शोध चालू आहे. हा. तर हे शोध करीत असं भार अरण्यामध्ये हा. हे आपला जीव वाचवण्याकरता आले आहे हा. आणि त्या मी शोध घेत आहे. तिन्ही पातळ शोध चालू आहे. तिन्ही पाताळ शोध आहे. त्यांनी खालचं पाताळ शोधलं, स्वर्ग मुक्ती पाताळ. स्वर्ग मृत्यू या तिन्ही पाताळचा शोध चालू आहे. हा. अजून काही सापडा अजून काय सापडणार पण यांचा पत्ता लागल्याशिवाय हा. त्या बी सूट घेणार म्हणजे घेणार, 100% घेणार. हा. या कृतायुगामध्ये हे असे महान भयंकर राक्षस मारले हा. आणि भोळे शंकरवर देऊन जायचे आणि भगवान विष्णूला संकट पडायचं. हे राक्षस मंडळीचं एक कामच होतं. हा हे कामच होतं. शंकर महादेवाची पूजा करायची, पूजा करायची. तरी मागून घ्यायची, हा. मग देवाधिकाला त्रास द्यायचा. त्रास द्यायचा.